ही निवडणूक अटीतटीची आहे. पक्ष आम्हाला आमच्या राज्याचा खूप अभिमान आहे. UDF पुनरागमन करणार आहे. काँग्रेस पक्ष केरळ LDF. बदल नेहमी तेच सरकार चालू ठेवायला कोणालाच आवडत नाही. ते लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे. नमस्कार आणि आमच्या निवडणूक काउंटडाऊन शोच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आहे, ज्यात आम्ही लवकरच होणाऱ्या 4 मोठ्या राज्यांच्या निवडणुकांपैकी प्रत्येकात कोण जिंकत आहे याचं विश्लेषण करतो. आमचं निवडणूक विश्लेषण हे मी आणि माझे सहकारी प्रत्येक राज्यात फिरून गावं, लहान शहरं आणि मोठ्या शहरांमधील मतदारांशी केलेल्या संवादावर आधारित आहे. आणि मतदारांचं म्हणणं ऐकण्यासोबतच आम्ही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या पक्षाच्या रणनीतीबद्दल आणि त्यामुळे ते राज्य जिंकतील की हरतील यावर प्रश्न विचारतो. आज आपण केरळपासून सुरुवात करत आहोत. केरळच्या निवडणुका अगदी लवकरच अवघ्या काही दिवसात होणार आहेत आणि इथे प्रचार पूर्ण जोमात सुरू आहे. तर केरळमध्ये कोण जिंकत आहे आणि का? सातत्याचा भाग म्हणून केरळचा खूप विकास झाला. सातत्याचा भाग म्हणून आम्ही केरळला अत्यंत गरिबीतून मुक्त करू शकलो. आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. व्यवसाय क्षेत्रात आता व्यवसाय करण्याची सुलभता केरळचा पहिला क्रमांक. उच्च शिक्षण क्षेत्र खूप मजबूत झाले आहे. या सर्वांसह जगाच्या विकासाच्या अनुसार केरळ एक विकसित राज्य बनणार आहे, जे आधुनिक जगाशी स्पर्धा करू शकेल. त्याचाच एक भाग म्हणून लोकांनी या सर्वांची अपेक्षा ठेवून LDF ला पाठिंबा दिला. लोक पूर्णपणे आमच्यासोबत असतील. लोकसभा निवडणुकीत आम्ही बहुमत वाढवले सर्व उमेदवारांचे आणि ते एक सातत्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि ते पुढे चालू राहील. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताविरोधी लाट पूर्ण जोमात काम करत नाही, कारण काही वैयक्तिक उमेदवारांचा प्रभाव ती गोष्ट असते. पण विधानसभा निवडणुकीत ते असेल मोठ्या स्तरावर, प्रचंड स्तरावर, की सत्ताविरोधी लाट काम करेल, ती आहे केरळची गोष्ट. जेव्हा एक कल असतो तेव्हा सर्व काही बदललेलं. ते केरळचे लोक आहेत ज्यांना काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवायचे. त्यांचा काँग्रेस पक्षावर विश्वास आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. त्यांना काँग्रेस पक्ष आवडतो, त्यामुळेच ते काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहेत. त्यांना हे व्यक्ती, ही हुकुमशाही आणि बाकी सर्व काही आवडत नाही. भाजप NDA हे केरळच्या राजकारणात एक बाह्य आणि अप्रासंगिक घटक असल्याची संकल्पना किंवा ते कथन, ज्यावरच तर ती सगळी चर्चा होती, ते आधी 2024 मध्ये बदललं. आणि मग 2025 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीने जेव्हा आम्ही डाव्यांकडून 45 वर्ष त्यावर जवळजवळ एका मक्तेदारीसारखा व्यवहार केल्यानंतर तिरुवनंतपुरम महानगरपालिका हिसकावून घेतली. भाजपमध्ये आम्ही 2019 मध्ये सुमारे 15% मतं मिळवली आणि 2024 मध्ये आम्ही 20% मतं मिळवली. तर लोकसभा निवडणुकीत आमच्या मतांच्या टक्केवारीत सातत्याने वाढ झाली आहे आणि विधानसभा निवडणुकीतही आम्हाला असाच प्रकार पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. या संपूर्ण देशात केरळ हे एक असे राज्य आहे जिथे समाजांमध्ये सर्वात कमी द्वेष आहे. हे एक असे राज्य आहे जिथे प्रत्येक धर्म इतरांसोबत सलोख्याने राहतो. त्यामुळे अनेकदा बाहेरील लोकांना असं वाटायला लागते की हे एक एकसंध धर्माचे राज्य आहे. ते बरोबर नाही. केरळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनांची संख्या देशातील सर्वाधिक असलेल्या राज्यांपैकी आहे. मुस्लिमांची संख्या सुमारे 27 ते 29% आहे. ख्रिश्चन सुमारे 18 ते 19% आहेत. त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या 46 ते 47% अल्पसंख्याक आहेत. म्हणून बहुसंख्य हिंदू मतदार, बहुसंख्य समाज खरं तर मतदारांमध्ये केवळ 53 किंवा 54% आहे. यामुळे केरळ हे भारतातील कोणत्याही मोठ्या राज्यांपैकी सर्वाधिक अल्पसंख्याक लोकसंख्या असलेले राज्य बनते. महत्त्वाची गोष्ट ही आहे की या 3 धर्मांचे मतदार खूप वेगळ्या पद्धतीने मतदान करतात. मागील 2 विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिमांच्या स्पष्ट बहुमतानं सुमारे 58% लोकांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF किंवा युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला मतदान केलं आणि त्याहून खूप कमी केवळ 37% लोकांनी CPMच्या नेतृत्वाखालील LDF
लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला मतदान केलं. कृष्णांनीही मोठ्या प्रमाणावर 57% UDFला मतदान केलं आणि त्यांच्यापैकी केवळ 36% लोकांनी LDFला मतदान केलं. आता हिंदू समुदायाने सुमारे 49% LDFला मतदान केलं. हा सर्वाधिक आकडा आहे आणि केवळ 25% UDFला आणि केवळ 21% हिंदूंनी भाजपच्या नेतृत्वाखालील NDAला मतदान केलं. थोडक्यात सांगायचं तर लेफ्ट फ्रंट निवडणुका मोठ्या प्रमाणावर हिंदू मतदारांच्या पाठिंब्यावर जिंकते, तर UDF निवडणुका मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या पाठिंब्यावर जिंकते. आम्ही अनेक नेत्यांना विचारलं की असं का आहे आणि या निवडणुकांमध्ये ते बदलेल का. आता आम्हाला हिंदू मतही मिळत आहेत आणि या शबरीमाला सोन्याच्या चोरीच्या प्रकरणानंतर आम्हाला त्या सर्व मतदारसंघांमध्ये अधिक हिंदू मतं मिळत आहेत जिथे हिंदू समाज चांगल्या स्थितीत आहे. आम्ही लोकसभा निवडणूक जिंकलो. LDF नाही, भाजप नाही. आम्ही संसदेची निवडणूक जिंकलो. त्रिवेंद्रम, अट्टिंगल, अलेपी या सर्व जागा हिंदू बहुसंख्य जागा आहेत. हिंदू मलबार पेक्षा जास्त, अनेक जागांवर पेक्षा जास्त मुस्लिम मतं, हिंदू मतं. आपण पाहतो आम्ही 20 जागांपैकी सर्व 18 जागा जिंकलो. तुम्ही असं कसं म्हणू शकता की हिंदू आम्हाला मतदान करत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही अनेक ठिकाणी जिंकलो जिथे हिंदू मतं आहेत. पहिल्या टप्प्यात आम्हाला सर्वात जास्त पाठिंबा हिंदू वर्गाचा होता. अल्पसंख्याक वर्गांमध्ये आमच्याबद्दल काही गैरसमज होते. त्याचाच एक भाग म्हणून त्या काळात आम्हाला थोडं दूर ठेवलं होतं. पण राज्याच्या अनुभवानं, देशाच्या अनुभवानं या सगळ्यांनी अल्पसंख्याकांना वेगळा विचार करायला लावला. राज्यात, देशात अल्पसंख्याकांच्या विरोधात झालेल्या हालचालींना आम्हीच जोरदार प्रतिकार केला आहे. एवढंच नाही तर जेव्हा अल्पसंख्याकांवर जातीय हल्ले होतात तेव्हा त्या जातीय हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी, त्या जातीय संघटनांचा प्रतिकार करण्यासाठी आमच्या कॉम्रेड्सनीच आपले प्राण दिले आहेत. मग ते सर्वजण हे सगळं पाहत आहेत. प्राण देणारे हेच, केसमध्ये अडकणारे हेच, तुरुंगात टाकले जाणारे हेच, इतर प्रकारच्या अडचणी सहन करणारे हेच. मग यांच्यापासून दूर का राहायचं असा एक विचार त्यांच्या मनात साहजिकच आला. या सगळ्याचा भाग म्हणून आमच्या बाजूने एक चांगला बदल झाला. तर बाज अल्पसंख्याकांची मतं, हिंदूंची मतं यात खूप उलथापालथत होत आहे. असं नाही की एक समाज 100% मतदान करतो. ते साधारण 60, 65, 55% असं असतं. त्यामुळे आत्ता पुढे पाहता या निवडणुकांमध्ये हे निर्णायक ठरू शकतं की हिंदू कोणत्या दिशेने झुकतात आणि अल्पसंख्याक कोणत्या दिशेने बदलतात. मला वाटतं की डाव्या आघाडीसाठी ज्यांनी 21 ते 24 पर्यंत आणि पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला जनाधार गमावला, मला वाटतं की त्यांना असं वाटतं की हो, त्यांनी काही उच्चवर्णीय हिंदूंचा पाठिंबा गमावला असेल, पण त्यांनी अल्पसंख्याकांमधील पाठिंबाही गमावला आणि त्यांना चिंता आहे की त्यांना त्यापैकी काही पाठिंबा परत मिळवणं गरजेचं आहे. कारण असं होऊ शकत नाही की UDFला त्यांचा सगळा पाठिंबा मिळेल आणि मग त्यांच्यासाठी जागा जिंकणं खूप कठीण होईल. तुम्हाला असं वाटतं का की व्यापक पाठिंबा मिळवण्यासाठी आणि केरळमधील मतदारांचं स्वरूप एका प्रकारे बदलण्यासाठी स्वतः समाजच बदलत आहेत? हो, मला वाटतं विशेषतः मुस्लिमांमध्ये अशा प्रकारचा बदल घडत आहे किंवा किमान नेते तरी काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. उदाहरणार्थ, मुस्लिम लीगने पहिल्यांदाच 2 महिला उमेदवार उभ्या केल्या आहेत. त्यापैकी एक सर्वसाधारण जागेवर एक हिंदू आहे. आता यावर एक मतभेद सुद्धा झाला आहे. लीगचा एक गट म्हणतोय की आम्ही हे मानत नाही, आम्ही याच्या विरोधात आहोत. आणि त्यांनी त्यांच्या समर्थकांना डावी आघाडी सरकार किंवा LDFला पाठिंबा देण्यास सांगितलं आहे. तर ते बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. ते हे पाहण्याचा प्रयत्न करत आहेत की ते आपल्या लोकांना मतदानासाठी सर्वोत्तम प्रकारे कसे बाहेर काढू शकतील, विशेषतः आखातातील युद्धाची पार्श्वभूमी लक्षात घेता, ज्याचा अर्थ आहे पैशांची, निधीची चणचण आणि त्याचबरोबर जे लोक विशेषतः मुस्लिम मतदानासाठी चार्टर विमानाने येतात त्यांचीही कमतरता. ज्या प्रदेशात मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे तो उत्तर मध्य भाग आहे, जो मल्लपुरम आणि आसपासचा परिसर म्हणून ओळखला जातो. इथे मतदार लोकसंख्येच्या 57% मुस्लिम आहेत आणि परिणामी
UDFला सर्वाधिक म्हणजे 49% मतं मिळतात, जे त्यांच्या संपूर्ण केरळच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. त्या तुलनेत LDFला 40% मतं मिळतात, म्हणजे 49 विरुद्ध 40. तसेच या प्रदेशात UDF 20 पैकी 17 जागा जिंकते, त्या तुलनेत LDFला 20 पैकी फक्त 3 जागा मिळतात. यामुळे IUML म्हणजेच इंडियन युनियन मुस्लिम लीग, जे UDFचा मित्रपक्ष म्हणून 26 जागा लढवत आहेत, ते या निवडणुकांमध्ये एक प्रमुख खेळाडू बनतात. IUML हा UDFचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तुमचे काही विशेष प्राधान्यक्रम आहेत का, किंवा असे काही जे UDF पेक्षा वेगळे आहेत, जे तुम्हाला लोकांना सांगण्याची गरज आहे? कारण तुम्ही केरळ राज्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या समुदायाचे प्रतिनिधित्व करता. हो, नक्कीच. कारण सर्वत्र तुम्हाला अल्पसंख्याकांचं राजकारण दिसेल. का हे अल्पसंख्याकांचे राजकारण खेळले जात आहे? कारण बहुसंख्याकवादी पक्ष अल्पसंख्याकांच्या गरजा पूर्ण करणार नाहीत, तर हे घडत आलेलं आहे. पण मग केरळमधील राजकारण उत्तर भारतातील राजकारणापेक्षा थोडं वेगळं आहे, विशेषतः अल्पसंख्याकांचं राजकारण. इथे आमची प्रत्यक्षात काँग्रेससोबत युती आहे आणि आम्ही सत्तेत राहिलो आहोत. आणि यामागचं कारण का हा समुदाय इथे इतका मजबूत आहे, याचं कारण हे आहे की IUML गेल्या 30 ते 40 वर्षांपासून केरळमध्ये सत्तेत आहे. जेव्हा तुम्ही सत्तेत असता तेव्हा तुम्ही समुदायासाठी बऱ्याच गोष्टी करू शकाल, तुम्ही मागासवर्गीयांसाठी बऱ्याच गोष्टी करू शकाल. आणि तेच घडलंय, कारण हा एक असा समाज होता ज्याच्याकडे 30 ते 40 वर्षापूर्वी कोणतेही प्राथमिक शिक्षण नव्हते. पण IUML त्याच्यात होती, काँग्रेससोबत सत्तेत होती. त्या विशिष्ट व्यवस्थेमुळे बऱ्याच शैक्षणिक संस्था आणल्या गेल्या आणि अशा प्रकारे त्या समाजाची प्रगती झाली. आता तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता की तुम्ही केरळमध्ये इथे अल्पसंख्याक समाज आणि बहुसंख्याक समाज यांच्यात फरकही करू शकत नाही. हेच केरळचे सौंदर्य आहे. माझं आजचं आकलन, आणि हे माझं आकलन आहे, त्यामुळे साहजिकच ते पक्षपाती आहे आणि ते साहजिकच निपक्षपाती नाही. हे आहे की ते साधारण 40-45 वर अडकलेत. त्या 40-45 मधला मोठा भाग मुस्लिम लीगच्या जागा आहेत. आज UDFमध्ये एकमेव निश्चित विजेता मुस्लिम लीग आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की तिथेही का मुस्लिम लीगने एक छान आघाडी तयार केली आहे, जिथे जमाते इस्लामी आणि SDPI आता इंडियन युनियन मुस्लिम लीग सोबतच्या आघाडीचा भाग आहेत. त्यामुळे पूर्वी जिथे मुस्लिम मतं विभागली जायची, तिथे या निवडणुकांमध्ये ती विभागली जाणार नाहीत, असा त्यांचा अंदाज आहे. आणि म्हणून ते त्या पट्ट्यात चांगली कामगिरी करतील असं माझं आकलन आहे. तर उमा, तुमची IML नेत्यांशी मोठी चर्चा झाली आणि एका गोष्टीबद्दल ते सर्व अगदी स्पष्ट आहेत की आम्हाला नको, आम्ही उपमुख्यमंत्री पदाची मागणी करत नाही आहोत, आम्ही मंत्रिपदांची मागणी करत नाही आहोत. पण ते कितपत खरं आहे हे आम्हाला माहीत नाही. पण या निवडणुकीत ते एक प्रमुख खेळाडू म्हणून उदयास येत आहेत का? अगदी स्पष्टपणे हो. IUML हे सांगणे की आम्ही मागणी करत नाही आहोत, आमचा कोणताही छुपा करार नाही, हा त्या प्रयत्नाचा भाग आहे, ज्याद्वारे हे सुनिश्चित केले जाईल की ख्रिश्चन समुदायाला असा धोका वाटू नये की हे लोक सर्व महत्त्वाची खाती किंवा अगदी उपमुख्यमंत्री पद घेऊन जातील. त्यामुळे IUML स्वतःला अगदी काळजीपूर्वक स्थान देत आहे. एक जातीय संघटना म्हणून सुद्धा नाही, त्यांना एक धर्मनिरपेक्ष संघटना बनायचे होते. जसे शिखाने सांगितले, महिलांना आणून एका गैर मुस्लिम समाजातील व्यक्तीला तिथे निवडणूक लढवण्यासाठी आणून. खरं तर काही लोकांना वाटतं की IUMLचा स्ट्राईक रेट खूप जास्त असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ख्रिश्चन समाजात काही मतभेद निर्माण होत आहेत. बरोबर. आणि त्यांना वाटते की त्यापैकी काही मते LDFकडे वळू शकतात. बरोबर. आळा घालण्यासाठी, कारण त्यांना जमातची चिंता आहे, IUMLची नाही. ज्या प्रदेशात ख्रिश्चन सर्वात प्रबळ आहेत तो केरळचा दक्षिण मध्य भाग आहे. येथे ख्रिश्चन लोकसंख्येच्या 39% आहेत आणि परिणामी UDFला मिळणारी मते उच्चांकी 41% आहेत, जी LDF पेक्षा फक्त 2% कमी आहेत. हा समुदाय ज्या प्रकारे मतदान करेल त्यात एकता आहे का तुम्हाला माहित आहे? कारण आता भाजप सुद्धा या समाजापर्यंत पोहोचत आहे, कदाचित याबद्दल बोलत आहे की तुम्हाला माहित आहे UDF ख्रिश्चनांऐवजी मुस्लिम समाजाला अधिक प्राधान्य देत आहे किंवा प्राधान्य देत असेल. हो, आम्ही एक असा समुदाय आहोत ज्याचे धोरण नेहमीच समान अंतराचे असते. आमचे अधिकृत धोरण सर्व निवडणुकांमध्ये समान अंतर राखण्याचे आहे. समदुरी म्हणजे धोरणे आणि मूल्यांवर अवलंबून राहणे. तर आम्ही आमच्या मागण्या सरकारसमोर ठेवू, आघाड्यांसमोर ठेवू आणि त्यावर कशी प्रतिक्रिया देत आहेत त्याच्या आधारावर आम्ही अंतर ठरवू. अंतर समदुरीपासून बदलून तिथे फरक असू शकतो, पण ते आघाड्यांनी स्वीकारलेल्या मूल्यांवर आणि धोरणांवर अवलंबून आहे. पारंपरिकरित्या असा समज दिसतो की UDFकडे ख्रिश्चन मतांचा बहुसंख्य वाटा आहे. होय, पारंपरिकरित्या ख्रिश्चन, विशेषतः लॅटिन कॅथलिक आणि सिरो मलबार इत्यादी, ते काँग्रेसच्या बाजूने होते. पण गेल्या निवडणुकीदरम्यान मला वाटतं तसं नव्हतं. मागच्या निवडणुकीत ख्रिश्चन अल्पसंख्याकांकडून UDFला पारंपरिक मते मिळाली नाहीत
आणि आता ते बदलले आहे. ती परिस्थिती आता मूळ स्थितीत आता अस्तित्वात नाही आणि मागच्या नियमसभा निवडणुकीच्या तुलनेत लॉक्स विधानसभा निवडणूक आणि येणारी विधानसभा निवडणूक ख्रिश्चनांमधील या अल्पसंख्याक समाजाकडून फरक दिसू शकतो. दोन ट्रेंड्स जे समोर येत आहेत आणि एक नवीन ट्रेंड आहे तो म्हणजे ख्रिश्चन अचानक मुस्लिम विरोधी बनत आहेत. पूर्वी कधीही असे नव्हते. हा एक चिंताजनक ट्रेंड आहे का? बघा, तुम्हाला माहित आहे प्रत्येक ठिकाणी एक संधिसाधू वर्ग सुद्धा असतो. त्यामुळे त्यांना वाटते की भाजपच्या जवळ राहिल्याने तुम्हाला हे सर्व फायदे मिळतात, तेव्हा साहजिकच भाजपच्या दिशेने झुकण्याचा कल असतो. तर मी ख्रिश्चन समाजाचा एक गट पाहतो निश्चितपणे. आता काही चेहरे आहेत ज्यांना निवडणुकीत उतरवले आहे अनेकदा. ख्रिश्चन समाज भाजपसोबत संरेखित. दुसरा पैलू जो तुम्ही म्हणालात की इस्लामोफोबिया, तो म्हणजे मुस्लिम विरोधी भावना ज्या भडकावल्या गेल्या आहेत त्याचा प्रभाव ख्रिश्चन समुदायावरही होतो आणि जागतिक राजकारणानेही त्यात कहर केला आहे. जागतिक स्तरावर मुस्लिमांविरुद्ध एक मोहीम आहे आणि इतरत्र राहणारे अनेक मल्याळी समजा युरोपमध्ये किंवा US मध्ये किंवा इतर ठिकाणी प्रभावित आहेत. आणि दररोज तुमची दैनंदिन कामं खरं तर इतरत्र असलेल्या तुमच्या भावा बहिणींमुळेही प्रभावित होतात. मी जर मी माझ्या व्हॉट्सॲपकडे पाहिलं तर 50% व्हॉट्सॲप इतर ठिकाणाहून आलेलं असेल. मुस्लिम समाजाच्या आर्थिक उदयाचं काय? तोही एक घटक आहे. गेल्या 30 वर्षात मुस्लिम समाजावर एक खोल परिणाम झाला आहे. शिक्षण, जागरूकता आणि आर्थिक घटकांवरही. आणि मी याचं खरंच कौतुक करतो, कारण जो पैसा त्यांनी इतरत्र निर्माण केला तो ते केरळमध्ये आणतात, ते इथे गुंतवतात. त्यामुळे त्याचा फायदा फक्त त्यांनाच होईल. त्यामुळे अनेकदा लोक तक्रार करतात, बघा सर्वोत्तम संस्था, सर्वोत्तम रुग्णालय मुस्लिम ठिकाणी गेली आहेत. हे चांगलं आहे. म्हणजे कोणीतरी जो UAE किंवा आखाती देशांमध्ये जातो ते व्यवसाय करतात आणि जर त्यांना त्याच्यातून काही अतिरिक्त नफा मिळाला तर ते तो केरळमध्ये आणतात, इथे गुंतवतात. आणि केरळमध्ये जी आर्थिक गती निर्माण झाली आहे तिने प्रत्येकाला मदत केली आहे. असं नाही की एका समुदायाला वगळण्यात आलं आहे. तर इथे मुस्लिम समुदायाने जी गुंतवणूक केली आहे त्याचा इतरांवरही खूप परिणाम झाला आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ख्रिश्चन बाज थोडे चिंतित आहेत, कारण मुस्लिम समुदाय अधिकाधिक श्रीमंत होत आहे आणि ख्रिश्चन जे केरळमधील पारंपरिकरित्या सर्वात श्रीमंत समुदाय आहेत आणि मुस्लिमांमधील अंतर कमी होत आहे. तर ही स्पर्धा, तर आघाडीमध्ये काही ख्रिश्चन मुस्लिम स्पर्धा सुरू आहे, बरोबर? हो, ख्रिश्चन हे केरळमधील प्रमुख समुदायांपैकी एक राहिले आहेत. मुस्लिम नव्हते. आता ते आखाती पैशानं श्रीमंत झाल्यामुळे आखाती पैसा, हो, तिथे एक समस्या आहे. पण ख्रिश्चन हा एकच समुदाय नाही आणि ते जितके एकजूट समजले जातात तितके ते नाहीत. तिथे अनेक वेगवेगळे चर्च आहेत. तुम्हाला हवं तर लॅटिनपासून ऑर्थोडॉक्स सिरियन ख्रिश्चनांपर्यंत प्रत्येकाची थोडी वेगळी भूमिका आहे. पण निवडणुकीच्या वेळी ते सर्व UDF साठी एकत्र येतात असं दिसतं. तसं घडताना दिसतं. मी लॅटिन कॅथलिक असोसिएशनच्या अध्यक्षांशी बोलले आणि ते सांगत होते की हो, गेल्या काही वर्षांपासून किमान 3 ते 4 वर्ष त्यांच्या सोशल मीडिया चॅनल्सवर या लव्ह जिहादबद्दल तसेच अशा मुद्द्यांबद्दल खूप प्रचार झाला आहे ज्यांना लोकांमध्ये पसरवला जाणारा हा इस्लामोफोबिया म्हणून पाहिलं जाऊ शकतं. पण ते म्हणतात की जितका तो भासवला जात आहे तितका त्याचा प्रतिसाद मिळत नाही. पण हो, एक अल्पसंख्याक वर्ग आहे जो त्या युक्तिवादावर विश्वास ठेवत आहे आणि या प्रकारच्या आघाड्यांवर जे काही घडत आहे त्याबद्दल चिंतित आहे. तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे हो, एक सिरियन ख्रिश्चन एक प्रबळ गट आहे. तुम्हाला माहित आहे 23 लाख लोकांचा. मग लॅटिन कॅथलिक आहेत जे सिरियन ख्रिश्चन. खरं तर रबरकोट्टायम तो पट्टा अधिक सधन ख्रिश्चनांचा आहे. लॅटिन कॅथलिक हे मच्छीमार किनारपट्टी आणि इतर आहेत जे पुन्हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मागच्या वेळेपेक्षा कदाचित यावेळी UDF कडे जास्त पाहत आहेत असं ते सुचवत होते असं वाटतं. फक्त एक मुद्दा जो मला मांडायचा आहे तो हा की LDFने ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांमध्ये एक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांकडे पाहिलं तर ख्रिश्चन आणि मुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे सारखीच आहे, 70,000हून अधिक. अर्थात याच्या तुलनेत जरी मुस्लिम 28% आहेत आणि ख्रिश्चन 18% आहेत. अगदी बरोबर आहेत, सुमारे 74-75,000 आहेत. शेवटी ज्या प्रदेशांमध्ये हिंदू सर्वाधिक एकवटले आहेत ते म्हणजे 1. किनारपट्टीच्या उत्तरेकडील भागात
जिथे ते मतदार लोकसंख्येच्या 60% आहेत. येथे LDF 48% मतांसह सर्वोत्तम कामगिरी करतो. UDFच्या 38%पेक्षा तब्बल 10% जास्त. दुसरा भाग जिथे हिंदू एकवटले आहेत तो म्हणजे मध्यवर्ती पट्टा, जिथे 63% हिंदू मतदार आहेत. त्याचा परिणाम असा आहे की LDF या भागात 48% मते मिळवतो. UDF पेक्षा तब्बल 14% पुढे, ज्याला 34% मिळाले. आणि तिसरा प्रदेश जिथे हिंदू सर्वाधिक एकवटले आहेत तो दक्षिणेकडील आहे, जिथे हिंदू मतदार तब्बल 67% आहेत. परिणाम असा आहे की LDF 45% मते मिळवतो. UDFच्या 37%पेक्षा 8% पुढे. 2005 पासून अनेक सामाजिक गट UDF मधून बाहेर पडून दुसऱ्या बाजूला गेले. काही मतदार भाजपमध्ये गेलेत, काही LDF कडे गेलेत. पण आम्ही 21 पासून त्याचे विश्लेषण केले. अशा प्रकारे आम्ही एक काम सुरू केले. आता त्या गटांपैकी 90% जे गेल्या 20 वर्षापासून UDF मधून बाहेर पडले होते ते परत आले. त्यामुळेच आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक अद्भुत विजय मिळाला. पदनमदिट्टा, इडुक्की, कोट्टायम आणि हे एर्नाकुलम अनेक जागा, कालिकता, कोल्लम आम्हाला अधिक जागा मिळाल्या. कारण हिंदू बहुल भागांमध्येही आम्ही खूप चांगल्या मताधिक्याने जिंकलो. 6 पैकी 4 महानगरपालिका आम्हाला मिळाल्या. केरळमधील 65% अधिक नगरपालिका आम्हाला मिळाल्या. आम्ही प्रत्येक घरी जात आहोत आणि आम्ही त्यांच्यासमोर एक विजन, एक आकर्षक विजन सादर करत आहोत की आम्ही केरळसाठी काय करू शकतो. गेल्या 12 वर्षात भारतासाठी काय केले गेले आहे, आणि ते मुस्लिम घर असो किंवा ख्रिश्चन घर असो किंवा हिंदू घर असो किंवा नाझी घर असो किंवा किनारपट्टीवरील घर असो किंवा तुम्हाला माहिती आहे मळ्यातील घर असो, आम्ही तिथे जातो आणि त्यांना सांगतो. म्हणजे आम्ही एक व्यापक मुस्लिम संपर्क मोहीम राबवली आहे. मुस्लिम पारंपरिकरित्या उत्तरेत LDFला आणि मध्य आणि दक्षिणेत UDFला मतदान करतात. पण आमची एक संपर्क मोहीम आहे जी संपूर्ण केरळमध्ये आहे आणि आम्ही तोच संदेश त्यांच्यापर्यंतही पोहोचवत आहोत. त्यामुळे हे खरं तर खूपच आकर्षक आहे की हिंदू LDFला मतदान करत आहे. असं का? त्या पाठिंब्याचा आधार काय आहे? ज्या समाजांनी नेहमीच डाव्या आघाडीला किंवा CPMला पाठिंबा दिला आहे त्यापैकी एक म्हणजे इजवा समाज. त्यामुळे श्री विजयन यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. या समाजावर आपली पकड कायम ठेवणे आणि म्हणूनच ते श्री यांच्याशी जवळीक साधत आहेत. वेल्लापल्ली नटेसन आणि इजवा समाजाशी संबंधित इतर जातीय नेते. तुम्हाला माहित आहे भाजप खूप हुशार आहे. जरी आतापर्यंत निवडणुकांमध्ये त्यांचं अस्तित्व दिसलं नसलं तरी त्यांनी समाजात शिरकाव करण्यासाठी इजवा समाजातील लोकांना तळागाळात त्यांचे चेहरे म्हणून, समाजाचे नेते म्हणून नियुक्त केलं आहे. म्हणून तळागाळात भाजप नेत्यांपैकी अनेक चेहरे इजवा समाजातील आहेत. केरळच्या निवडणुकांबद्दलचा आणखी एक आकर्षक पॅटर्न म्हणजे सरकारांची सतत होणारी अदलाबदल. प्रत्येक निवडणुकीत आत आणि बाहेर. गेल्या 50 वर्षांपासून, 5 दशकांच्या निवडणुकांमध्ये सत्तेत असलेल्या प्रत्येक पक्षाला मतदारांनी पुढच्या निवडणुकीत सत्तेबाहेर फेकला आहे. टोकाची सत्ताविरोधी लाट. मग 50 वर्षानंतर 2021 मध्ये हे अचानक बदललं. 50 वर्षात पहिल्यांदाच LDF पुन्हा सत्तेवर निवडून आली. पण विशेष म्हणजे जिथे सत्तेत असलेल्या सरकारांविरोधात जवळजवळ सतत सत्ताविरोधी लाट राहिली आहे, तिथे वैयक्तिक आमदारांसाठी सत्ता अनुकूलताही राहिली आहे. अगदी 2016 मध्ये जेव्हा UDF सरकारला सत्तेबाहेर करण्यात आले, तेव्हाही पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या तब्बल 71% विद्यमान आमदारांना पुन्हा निवडून देण्यात आले. 71%. सरकार विरोधात मतदारांचा रोष, पण आमदार लोकप्रिय आहेत. केरळमधील आमदारांसाठी ही सत्ता अनुकूलता भारतातील इतर राज्यांपेक्षा खूप जास्त आहे. जिथे पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या विद्यमान आमदारांपैकी फक्त 50% आमदार पुन्हा निवडून येतात. आम्ही मतदारांना या निवडणुकांमध्ये या आणि इतर मुद्द्यांबद्दल विचारले. गेल्या 10 वर्षापासून केरळमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये खूप विकास झाला आहे आणि केंद्र सरकारच्या पाठिंब्याशिवायही ते खूप चांगले काम करत आहेत. मी मोदींचा चाहता आहे.
पण केरळमध्ये जर तुम्हाला तसे व्हायचे असेल तर थोडा अजून फरक असण्याची गरज आहे. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील मार्क्सवादी पक्ष आणि ती एक प्रकारची हुकुमशाही आहे. लोकांना बदल हवाय ते खूप नक्कीच UDF येईल. का? गेल्या 10 वर्षांचे राज्य पुरेसे झाले. बदल यासाठी आहे कारण कोणालाही नेहमी तेच सरकार चालू ठेवायला आवडत नाही. ते लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे. ते लोकशाहीचं एक वैशिष्ट्य. म्हणून बदल करणे खूप आवश्यक आहे. हो, बदल आवश्यक आहे, खूप तातडीचा आहे. मॅडम, आम्हाला बदल हवाय. बदल आवश्यक आहे. ठीक आहे, ठीक आहे. तुमचं काय? मी पण त्या विधानाला पाठिंबा देते. निवडणुकीबद्दल बोलायचं झाल्यास मला वाटतं की यावेळी बहुधा UDF पुनरागमन करणार आहे, कारण गेल्या 10 वर्षांपासून LDF सत्तेत आहे. पण अनेक समस्यांमुळं मला वाटतं काँग्रेस खूप मोठं पुनरागमन करत आहे. मुख्य पक्ष बदलणार आहे, म्हणजे बदलाची शक्यता आहे. म्हणजे ते गेल्या 10 वर्षापासून ते करत आहेत. म्हणजे ते परत परत आले तर मला ते तितकंच आवडत नाही. मी भाजपची आहे. भाजपने इतकी वर्ष राज्य केलं नाहीये, बरोबर ना. LDF आता भाजपने काही वर्ष राज्य करायला हवं. कम्युनिस्ट पार्टी येणार आहे, म्हणजे त्यांनी गेल्या 10 वर्षात चांगलं काम केलंय, त्यापेक्षा कमी काही नाही. पिनराईचं सरकार येणार, ते नक्की आहे. ते पुन्हा पुढची 5 वर्ष येण्याची शक्यता आहे. इथे तुम्ही पलक्कडचे की केरळचे मूळ रहिवासी आहात? केरळची मूळ रहिवासी. केरळ LDF NDS तेच येणार. पिनाबाई जाऊ. तुम्ही पिनराई समर्थक आहात? हो, मी समर्थन करते पिनराईचं, पण तेच येणार असं तुम्ही म्हणतात. कोणीही आलं तरी सामान्य लोकांची परिस्थिती ती गॅस नाही, हे नाही, खूप समस्या आहेत. असंच आहे. लॉकडाऊनमुळे आहे असं म्हणतात. मला माहित नाही काय ते. पहिलं सौर विमानतळ, पहिली वॉटर मेट्रो, इथे अशा खूप पहिल्या गोष्टी आहेत. मला खात्री आहे की आपलं सरकार बाकीच्या सरकारांच्या तुलनेत खूप खूप मागे आहे, पण तिथे आपल्या क्षमतेने आणि पात्रतेने आपण करू शकतो अशा अजून खूप शक्यता आहेत. आमची मुलं ती सगळी परदेशात जातात. ते का जातात? आमच्या केरळमध्ये नोकरीची काहीतरी समस्या आहे. ते इथे सुद्धा नाहीत, ते परदेशात जातात. का? आम्ही सुद्धा गेल्या 10 वर्षापासून परदेशात आहोत. आपण खूप प्रयत्न केला तरी ते होणार नाही. UDF केरळमध्ये राज्य करेल. LDF का नाही? लोकांना LDF नको आहे. संपूर्ण जनता उपाशी मरत आहे, तीच मुख्य गोष्ट आहे. आम्ही खूप कल्याणकारी कामं केली आहेत, आम्ही पेन्शन देतो ते म्हणतात, बरोबर ना? बस एवढंच. आता या शेवटच्या क्षणी ते येतात आणि खूप काही बोलतात. याशिवाय लोकांना काय त्रास होतो हे कोणाला माहिती आहे? गरीब लोकांची अवस्था. तर दोराब, ते समजावून सांगा. 50 वर्षांपासून इतकी सत्ताविरोधी लाट का आहे? फक्त आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. पण विद्यमान आमदार 71% वेळा पुन्हा निवडून येतात. मतदारांना सरकार न आवडणं पण त्यांचा स्थानिक आमदार आवडणं, यातील हा विरोधाभास. मला वाटतं की त्याला कम्युनिस्ट सरकार म्हटलं जात असलं तरी दोन्ही सरकारं बऱ्यापैकी सारख्याच पद्धतीने राज्य करतात. त्यामुळे पुढच्याला एक संधी द्या, याला एक संधी द्या, ही खरं तर जवळजवळ एक परंपराच बनली आहे. त्याला काहीही तार्किक कारण नाही. ती एक परंपरा बनेल जोपर्यंत श्री पिनराई विजयन यांनी ती परंपरा मोडली. हो, पण त्यात काही तर्क नाही. फक्त लोक बदलतात आणि मला वाटतं की इथले आमदारही खूप काळ टिकून राहतात. तुम्हाला माहीत आहे ते जागा सोडत नाहीत. त्यामुळे जर त्यांना नामनिर्देशित केले गेले तर हे विसरू नका की 71% म्हणजे 29% हरतात. त्यांना नवीन आमदारही मिळतात. त्यामुळे जुन्या आमदारांचा एक असा गट आहे जे कधीच निवृत्त होताना दिसत नाहीत आणि काही प्रमाणात नवीन आमदारही आहेत. ते जुने आमदार अनेकदा ख्रिश्चन वर्चस्व, मुस्लिम भाग, हिंदू जातींशी संबंधित असतात. त्यामुळे ते वेगळे आहेत. ते त्यांच्या जाती धर्माच्या मतांवर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांच्या हरण्याची शक्यता कमी असते. तर बाज या फिरत्या दाराच्या बाबतीत म्हणजे आपल्याला ते इतर राज्यांमध्ये दिसत नाही. इथे हा एक असा पॅटर्नच आहे. 50 वर्षानंतर यावेळी ते बदलले आहे. हे पुन्हा घडणार आहे का तुम्हाला माहीत आहे? तुम्हाला माहीत आहे, जेव्हा आम्ही काँग्रेस नेत्यांशी बोलत होतो तेव्हा ते म्हणाले की 2021मध्ये CPM परत येण्याचं कारण एक म्हणजे त्यांनी कोविड चांगल्या प्रकारे हाताळला, पण दुसरं म्हणजे ते जमिनीवर पुरेसे मजबूत नव्हते. त्यांच्याकडे चांगला कॅडर आणि इतर गोष्टी नाहीत आणि कोविड दरम्यान प्रचार वगैरे खूपच मर्यादित होता.
त्यामुळे CPM, LF, लेफ्ट फ्रंटसाठी संघटन करणे खूप सोपे होते. तर कदाचित 21 हे एक अपवाद आहे आणि तुम्हाला बदल दिसेल, कारण इथल्या लोकांना बदल हवा आहे. आता केरळच्या राजकारणावर दोन प्रमुख आघाड्या UDF आणि LDF यांचे वर्चस्व असले तरी केरळमध्ये भाजप किंवा NDAच्या संभाव्य उदयाबद्दल बरेच तर्कवितर्क आणि चर्चा होत आहे. 2011 पर्यंत भाजप राज्यात एक किरकोळ आणि परिघीय शक्ती होती. 2011 आणि 2016 दरम्यान भाजपला सर्वात मोठी वाढ दिसली जेव्हा त्यांच्या मतांची टक्केवारी 6% 15% झपाट्याने वाढली, पण ते टिकले नाही. 2016 आणि 2021च्या निवडणुकांमध्ये NDAची मते प्रत्यक्षात 15% घसरून 13% थोडी जास्त झाली. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप एका पठारावर पोचल्यासारखे वाटत असले तरी लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पाठिंबा वाढतच राहिला. 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान भाजपच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली, जी 15.6 वरून प्रभावी 19.4% पोहोचली. आता भाजपची मते कुठून आली? विशेष म्हणजे भाजपने हिंदू उच्च जातींकडून मोठी मते मिळवली, ज्यांनी पूर्वी त्यांच्या हिंदू मतदार वर्गाचा भाग म्हणून LDFला मतदान केले होते. 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान उच्च जातीय हिंदूंमधील भाजपची मते 28 वरून 40% वाढली, म्हणजे 12% वाढ झाली. स्पष्टपणे भाजपसाठी उच्च जातीय हिंदूंच्या पाठिंब्यातील ही वाढ LDF कडून आली होती. आम्ही पाहिले की उच्च जातीय हिंदूंची मते 35% वरून 22% खाली आली, म्हणजे 13% घट झाली. या दोन निवडणुकांदरम्यान हिंदूंमधील UDFचा पाठिंबा कमी झाला नाही. तुम्ही बघता केरळच्या काही भागांमध्ये भाजपचा जो वाढता प्रभाव आहे त्याबद्दल आम्हाला खूप चिंता वाटते. हे आम्ही एखादी महानगरपालिका किंवा एखादी तुम्हाला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्था गमावत आहोत म्हणून नाही, पण आम्ही भाजपला दुसरा राजकीय पक्ष मानत नाही. हा एक पक्ष आहे ज्याचा लोकांना विभागण्याचा अत्यंत विषारी राजकीय कार्यक्रम आहे, जो आपण देशाच्या प्रत्येक भागात पाहतो. आणि इथे जातीयवादी भाजपच्या धोक्यांची काळजी घेण्यात केरळने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. मला अगदी गांभीर्याने वाटतं की भाजप आणि गैर डाव्या राजकीय पक्षांमध्ये, विशेषतः UDF मध्ये काहीतरी छुपी हात मिळवणी झाली होती. आता मला वाटतं आज LDF आणि काँग्रेस ज्या समस्येला सामोरे जात आहेत ती म्हणजे सांगण्यासारखं काही नसल्यामुळे ते परत जातील. आणि आपण हे आत्ता 4 दिवसापूर्वी सुरू झालेलं पाहिलं. CPMने उडी घेतली आणि म्हटलं की काँग्रेस ही भाजपची B टीम आहे, आणि काँग्रेसने उडी घेतली आणि म्हटलं की CPM ही भाजपची B टीम आहे. त्यामुळे दोघांच्या मनात एक गोष्ट प्रस्थापित झाली आहे की आपण A टीम आहोत. 2021 पासून केरळमध्ये भाजप आणि CPM मध्ये गुप्त करार आहे, कारण नरेंद्र मोदींना काँग्रेस मुक्त भारत हवा आहे. पिनराई विजयन यांना हवं आहे की सरकार चालू राहावं. त्यामुळे दोघांचाही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एक समान अजेंडा आहे. त्यामुळे ते अगदी स्पष्ट आहे. केरळमध्ये भाजपने आपली 10% जास्त वाढ सुरू करण्यापूर्वी 2 गोष्टी घडल्या होत्या. पूर्वी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये दोन्ही आघाड्यांना सुमारे 40% मिळायचे. कुणाला तरी 1% जास्त 1% कमी मिळायचा. भाजपची चढाई सुरू झाल्यानंतर विधानसभेत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला कधीही 40% मिळालेले नाहीत. बरोबर, खूपच मनोरंजक. लोकसभेत लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला 40% जास्त मतं मिळालेली नाहीत. ही 40-44 वर्ष होती. आणि अचानक भाजपच्या उदयानंतर एका बाबतीत स्थानिक निवडणुकांमध्ये UDFला फटका बसत आहे, लोकसभेत LDFला फटका बसत आहे. भाजप स्वतः फक्त काही भागांपुरतीच मर्यादित आहे. मग ते पालक्काड असो, त्रिशूर असो, तुम्हाला माहिती आहे काही भाग त्रिवेंद्रम म्हणजेच असे शहरी भाग जिथे ते समृद्धी विकासाचं वचन देत आहेत, किंवा त्या इंडिया नॅरेटिव्हचा भाग जो आहे विकास. अलीकडची एक निवडणूक जिने मोठ्या लाटा निर्माण केल्या आहेत ती म्हणजे 2025 मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. फार पूर्वी नाही, पंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये CPMच्या नेतृत्वाखालील LDF म्हणजेच लेफ्ट अँड डेमोक्रॅटिक फ्रंटचा
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF कडून खात्रीलायकरित्या पराभव झाला. राज्यांच्या बहुतेक प्रदेशांमध्ये हेच घडलं. UDFने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सफाईदार विजय मिळवला. 941 जागांपैकी 505 जागा जिंकून. हे 54% आहे CPMने जिंकलेल्या केवळ 36% जागांच्या तुलनेत. त्याचप्रमाणे UDFने ब्लॉक पंचायतीच्या 52% जागा जिंकल्या आणि नगरपालिकेत उच्चांक गाठला. CPMच्या नेतृत्वाखालील LDFने जिंकलेल्या केवळ 32% तुलनेत 62% जागा जिंकून. म्हणून सर्व प्रकारांमध्ये हे निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीसाठी एक स्पष्ट आणि व्यापक जनादेश दर्शवतात. CPMसाठी चिंताजनक बाब म्हणजे 2020मध्ये झालेल्या मागील पंचायत निवडणुकांपासून झालेली तीव्र घट. LDF 2020मध्ये ग्रामपंचायतीतील 580 जागांवरून 2025मध्ये केवळ 340 जागांवर खाली आला. खरं तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये LDFने जिंकलेल्या जागांची संख्या प्रत्येक प्रकारात कमी झाली. आता मागील 3 विधानसभा निवडणुका विरुद्ध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे अधिक बारकाईनं पाहिल्यास एक सुसंगत नमुना दिसून येतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये CPMच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी खूप चांगली कामगिरी करते. 2010-11च्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तुलनेत डाव्यांना विधानसभा निवडणुकांमध्ये 5.4% जास्त मतं मिळाली होती. 2015-16मध्ये त्यांना विधानसभा निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपेक्षा 5.7% जास्त मतं मिळाली, ज्या निवडणुका फक्त 6 महिने आधी झाल्या होत्या. 2021मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपेक्षा विधानसभेत त्यांनी आपली मतं तुलनेने कमी 4.1% वाढवली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत विधानसभा निवडणुकांमध्ये आपली मतं सुधारते, पण डाव्यांच्या तुलनेत खूप कमी टक्केवारीने. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या पाठिंब्यात खूप कमी बदल होतो आणि त्यांची भूमिका किरकोळच राहते. गेल्या 3 निवडणुकांमध्ये सरासरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तुलनेत विधानसभा निवडणुकांमध्ये डाव्यांना मिळणारा पाठिंबा सरासरी 5.1% वाढतो. UDFचा पाठिंबा फक्त 1.4% वाढतो. तर भाजपचा पाठिंबा कमी अधिक प्रमाणात सारखाच राहत असला तरी हे फायदे प्रामुख्याने त्या मतदारांकडून येतात ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपक्ष आणि लहान पक्षांना पाठिंबा दिला होता. मग ते विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्य पक्षांकडे वळतात. विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या मतांचा वाटा 6.4% कमी होतो, कारण ते आपला पाठिंबा मोठ्या आघाड्यांकडे वळवतात. जर हा ऐतिहासिक कल पुन्हा दिसून आला आणि 2026च्या निवडणुकांमध्ये ही एक मोठी जरतरची गोष्ट आहे, तर 2025च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील UDFचा दिसणारा फायदा लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने डाव्यांपेक्षा खूप चांगली कामगिरी केली, जसे आम्ही नुकतेच सांगितले. पण काँग्रेसची ही विजयाची आघाडी त्यांना आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पुरेशी ठरेल का? विशेषतः जर LDFला विधानसभा निवडणुकांमध्ये मिळणारी सामान्यतः जास्त मतांची टक्केवारी पुन्हा तशीच राहिली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्यांना केवळ 36.3% मतं मिळाली असली तरी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या मतांमध्ये सरासरी 5.1% वाढ झाली. आणि जर हे पुन्हा घडले तर विधानसभा निवडणुकीत डाव्यांचा आकडा 41.4 पर्यंत पोहोचेल, तर UDF स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील 41.2 वरून केवळ 42.6 पर्यंत जाईल. डाव्यांचे 41.4 विरुद्ध UDFचे 42.6. यामुळे 2026 मधील या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांवरून जेवढ्या वाटतात त्यापेक्षा खूपच अटीतटीच्या होऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर
जर नेहमीचा पॅटर्न ह्या वर्षी पुन्हा तसाच राहिला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 4.9% फरकाच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीतील विजयाचे अंतर संभाव्यतः केवळ 1.2% असेल. पुढे खूपच अटीतटीची लढत आहे. हे सर्व असूनही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक हरलो. मी जो निष्कर्ष काढतो तो हा आहे की आम्ही प्रचाराची लढाई हरलो. केरळ हे भारतातील सर्वात मीडिया सॅव्ही राज्य आहे. आमच्याकडे मीडियाची पोहोच, छापील माध्यमांची पोहोच राष्ट्रीय सरासरीच्या 5 पट असेल. ठीक आहे. रात्रंदिवस ज्या प्रकारचा सरकारविरोधी प्रचार चालू आहे तो अकल्पनीय आहे. दुसरे होते उदाहरणार्थ SIR. त्याचा अर्थ असा लावला गेला की केरळ सरकार अल्पसंख्याक समुदायांना, विशेषतः मुस्लिम समुदायाला उद्देशून काहीतरी करत आहे. या अशा काही गोष्टी आहेत ज्या नंतरच समोर आल्या. एक प्रकारे अल्पसंख्याक समुदायांमध्ये भीतीची मानसिकता निर्माण झाली आहे इतकी की ते अशा राजकीय पक्षांकडे पाहू लागले आहेत जे राष्ट्रीय स्तरावर योगदान देऊ शकतील. समजलं का? म्हणून निवडणुकीतला तो पराभव आम्ही खूप वाईट रीतीने पत्करला. एक बदल झाला होता. बघा, केरळमध्ये फक्त 30% अल्पसंख्याक डाव्यांना पाठिंबा देतात. त्यामुळे आम्हाला फक्त 1/3 30% पाठिंबा आहे. निवडणुकीतील पराभवात ते सुमारे 25% पर्यंत खाली आले. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुधारणा झाली, पण आम्ही मिळवलेले पूर्वीचे स्थान टिकून ठेवण्यासाठी ती पुरेशी नव्हती. तर ह्याच अडथळ्यासह आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. तर आकडेवारीनुसार LDFने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खूप वाईट कामगिरी केली. पण त्यानंतर फक्त 6 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते नेहमीच खूप चांगली कामगिरी करतात. असं का आहे? विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या कामगिरीत अचानक सुधारणा का होते? मला वाटते की यामागील एक कारण जे तुम्ही आधी नमूद केले होते ते म्हणजे आमदार जमिनीवर खूप लोकप्रिय आहेत. हे UDFच्या बाबतीतही खरे आहे, पण LDFच्या बाबतीत अधिक खरे आहे. आणि म्हणूनच ते अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा उभे करत आहेत आणि त्यांनी हे नेहमीच केले आहे. जर सरकारविरोधी काही नाराजी असेल तर ती आमदारांपेक्षा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या कार्यपद्धतीबद्दल आहे. आणि म्हणूनच मला वाटते की ते विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करतात. मला वाटते की स्थानिक निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे अधिक समोर येतात आणि या दोन्हींचा संबंध असेलच असे नाही. तुम्ही नगरपालिका चालवण्यापेक्षा राज्य चालवण्यात अधिक चांगले आहात असे लोकांना वाटू शकते. तर उमा, विधानसभा निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा इतिहास पाहता ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार नाही आणि ही एक चुरशीची लढत होणार आहे. का आणि का? इथे 2 गोष्टी आहेत. एक अर्थातच की विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत तुम्हाला बूथ स्तरापर्यंत अधिक रचनेची गरज असते, जेणेकरून तुम्ही तुमच्या लोकांना मतदानासाठी आणू शकाल. आणि हो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी मुद्दे खूप वेगळे असणार आहेत. पिनराई विजयन एक मजबूत नेते आहेत ही भावना, जे एक संकट व्यवस्थापक, खूप चांगले संकट व्यवस्थापक राहिले आहेत. दुसरीकडे तुम्ही उद्धटपणा किंवा इतर गोष्टींबद्दल बोललात तरी पण लोकांना असं वाटते की त्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या तात्काळच्या समस्या, स्थानिक समस्यांपासून दूर जाल आणि नेतृत्वाच्या मुद्द्याकडे वळाल. तर दोराब, ही अटीतटीची लढत आहे का? ठीक आहे, आपण नेहमी अटीतटीची लढत म्हणतो, शेवटी ती एकतर्फी ठरते. तर आपण याने सुरुवात करू शकतो की बघूया शेवटी काय होते. हे तर वेळच सांगेल. कारण मला वाटतं की शेवटी 3, 4, 5% फरक असेल जे लोक आहेत. पण हे सर्व अवलंबून आहे काय होते यावर. हे खूप अवलंबून आहे. आता धर्म आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांव्यतिरिक्त केरळमधील मतदारांची इतर वैशिष्ट्ये कोणती आहेत? पहिले म्हणजे ग्रामीण शहरी विभागणी मतदानाच्या वर्तनावर खरं तर काहीही फरक पाडत नाही. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये LDFने सुमारे 70% जागा जिंकल्या आणि UDFने सुमारे 30%. आता महिला मतदारांबद्दल काय? ते इतर अनेक राज्यांप्रमाणे
पुरुषांपेक्षा वेगळं मतदान करतात का? पुन्हा एकदा, केरळमधील पुरुष आणि महिला मतदार अगदी सारख्याच पद्धतीनं मतदान करतात. 45% पुरुष आणि महिला दोघेही UDFला मतदान करतात. LDFला पुरुष आणि महिलांचा पाठिंबा देखील सुमारे 33% सारखाच आहे. तर केरळमधील एक मनोरंजक मुद्दा हा आहे की ग्रामीण शहरी काही फरक पडत नाही, समान टक्केवारीने मतदान होते. पुरुष महिला एकाच प्रकारे मतदान करतात, पण लोक खरोखरच आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्ष महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ऐतिहासिक कल दर्शवतो की त्या पुरुषांप्रमाणेच मतदान करतात, इतर अनेक राज्यांप्रमाणे नाही, जिथे फरक आहेत. असं का आहे? एक गोष्ट अशी आहे की डिजिटल पोहोच खूप जास्त आहे आणि भाषा, जरी लोक इंग्रजी बोलणारे नसले तरीही स्थानिक माध्यमं, स्थानिक सोशल मीडिया चॅनल्स खूप जास्त आहेत आणि हे एक कारण आहे की ज्यामुळे तुम्हाला ग्रामीण शहरी असा फरक आढळणार नाही. शिवाय लिंगाचा मुद्दा देखील, इथे महिला देखील तितक्याच साक्षर आहेत आणि त्या मीडिया चॅनल्स पाहत आहेत, त्या जागा पाहत आहेत आणि म्हणूनच जी मतं त्या गोळा करतात किंवा जी मतं त्यांना सरतेशेवटी मिळतात, मला वाटतं हेच कारण आहे की तुम्हाला मतदानाच्या पद्धतीत फरक दिसत नाही की पुरुष वेगळे असतील, महिला तर खूपच जास्त. मला असंही वाटतं की विशेषतः डावे पक्ष हे केडर आधारित पक्ष असल्यामुळे तुम्ही कोण आहात याने काही फरक पडत नाही, लिंगाने काही फरक पडत नाही. विचारधारा महत्त्वाची आहे, तुमची शिस्त महत्त्वाची आहे, केडरच महत्त्वाचं आहे आणि पुरुष, स्त्री आणि इतरांच्या आधारावर मतदान करण्याऐवजी ते त्याच पद्धतीनं मतदान करतात. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की विशेष म्हणजे एका उच्च शिक्षित राज्यासाठी ज्याचा काही भाग मातृसत्ताक आहे, तिथे खूप कमी महिला उमेदवार आहेत. म्हणजे कोणालाच असं वाटत नाही की बरोबर महिला उमेदवार असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता नाही, शिवाय तिथे नाही, माफ करा, केरळमध्ये खरं तर ग्रामीण शहरी असं काही नाही आहे. तो एक लांब पट्टा आहे, हो, ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत पसरलेला. बरोबर. आणि शिवाय साक्षरता इतकी जास्त आहे की तुम्हाला माहिती आहे आज महिला इतर सर्व बाबतीत बरोबरीच्या आहेत. तर असं मानण्याचं काही कारण नाही की तुम्हाला माहीत आहे स्त्रिया घरीच राहत आहेत, हो, आणि तुम्हाला माहीत आहे पतींवर अवलंबून आहेत, त्या काम करतायत. आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे, मला वाटतं की हा प्रत्येक बाबतीत एक खूप अधिक समान समाज आहे. बरोबर. तुम्हाला माहीत आहे शरीरातील मानवी निर्देशांक, हो, विकास निर्देशांक दाखवतो की केरळमध्ये तो युरोपीय मानकांच्या पातळीवर आहे. हो, खूप उच्च, खूप छान. हो, तर दोराब, तुम्ही नेहमी करता त्याप्रमाणे आम्हाला फक्त अधिक मनोरंजक लढती, मोठी व्यक्तिमत्व, ते ज्यांना तुम्ही हेवी वेट्स म्हणतात त्यांबद्दल सांगा. हो, या निवडणुकीत आता मी काय करण्याचा प्रयत्न करेन ते म्हणजे मी ते साधारणपणे पक्षानुसार करेन. सर्वात नवीन पक्षापासून सुरुवात करून, जो आहे भाजप. अध्यक्ष राजीव चंद्रशेखर, जे केंद्रातील माजी मंत्री आहेत, राज्यसभेचे खासदार शशी थरूर यांच्याकडून त्रिवेंद्रमची निवडणूक हरले. ते आता नेमोममधून उभे आहेत. आता नेमोम हा त्यांच्यासाठी अतिशय भावनिक मतदारसंघ आहे. भाजपने जिंकलेला हा पहिला मतदारसंघ आहे. तो ओ यांनी जिंकला होता, राजगोपाल यांनी 2016मध्ये. तुम्हाला माहिती आहे ओ राजगोपाल निवडणुका लढवत आले आहेत. 1970मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले आणि ते केंद्रीय मंत्री होते. श्री वाजपेयींनी त्यांना राज्यसभेत पाठवले. आता श्री नावाचे एक गृहस्थ आहेत, शिवनकुट्टी. श्री राजगोपाल यांनी श्री यांना हरवले, शिवनकुट्टी. पुढच्या वेळी शिवनकुट्टी यांनी श्री यांना हरवले, राजगोपाल. श्री शिवनकुट्टी यांनी पुन्हा श्री यांना हरवले, राजगोपाल. तर आता स्थानिक भाजपचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर मिस्टर यांना आव्हान देत आहेत, शिवनकुट्टी. मतामधला फरक खूपच कमी आहे, 2, 3, 4%. आता आपण पद्मजा वेणुगोपाल यांच्याकडे बोलूया. आता ही एक खूपच मनोरंजक गोष्ट आहे. त्या त्रिशूरमधून उभ्या आहेत. त्यांचे वडील भाजपद्वारे, त्यांचे वडील केरळ काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. मागच्या वेळी त्या काँग्रेसकडून उभ्या होत्या आणि सुमारे 700 मतांनी हरल्या. त्यामुळे कोणालाही वाटेल की त्यांना काँग्रेसच्या विरोधात उभं राहायचं असेल, पण नाही. तिसऱ्या क्रमांकावरचा माणूस हा मिस्टर नावाचा एक माणूस होता, गोपी, जे आता संसदेत कॅबिनेट मंत्री झाले आहेत. म्हणून त्यांना वाटतं की जर त्या भाजपमध्ये गेल्या तर त्यांना काँग्रेसची मतं मिळतील. मिस्टर गोपी हे खूप लोकप्रिय माणूस आहेत, म्हणून त्यांनी पक्ष सोडला आपल्या भावाला मागे सोडून. तसं पाहता काँग्रेसमध्ये यासाठी की त्यांच्यापैकी एक जण जिंकेल आणि एक जण हरेल, म्हणजे तुम्ही या गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे संपूर्ण कुटुंबाला यात गुंतवू नये. आता एक माणूस आहे, सर जॉर्ज कुरियन. ते खरं तर भाजपसाठी खूप असामान्य आहेत. त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. ते मध्य प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार आहेत.
त्यांना माधवराव सिंधिया यांची जागा मिळाली. एक चांगला ख्रिश्चन उमेदवार मिळावा या आशेनं त्यांना एअरलिफ्ट केलं आहे. जर ते हरले तर ते त्यांना राज्यसभेत परत पाठवतील, कारण जागा अजूनही रिकामी आहे. आणि शेवटी के सुरेंद्रन जे मंजेश्वरममधून उभे आहेत, जे भाजपचे राजीव चंद्रशेखर यांच्या आधीचे अध्यक्ष होते. ते मागच्या वेळी IUML कडून फक्त 750 मतांनी हरले होते. तर हे ते 3-4 लोक आहेत जे महत्त्वाचे आहेत. आता काँग्रेसकडे जाऊया. मिस्टर सतीशन ज्यांची तुम्ही मुलाखत घेतली आहे ते पराऊरमधून उभे आहेत. ते बऱ्याच वेळा जिंकत आले आहेत, म्हणजे 5 वेळा जिंकले आहेत. जर UDF जिंकली तर ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत, पण त्यांनी कधीही मंत्रिपद भूषवलेलं नाही, जे असामान्य नाही पण नेहमीचंही नाही. आता दुसरे आहेत रमेश चेन्निथला, ज्यांची तुम्ही काही दिवसांपूर्वी मुलाखत घेतली होती. ते हरिपादमधून उभे आहेत. ते माजी विरोधी पक्ष नेते आणि KPCCचे विद्यमान अध्यक्ष आहेत. रमेश चेन्निथला हरिपादमधून माजी विरोधी पक्ष नेते. ते हरिपादचे 5 वेळा खासदार आहेत, पण फक्त शेवटच्या 3 वेळा आणि 1980च्या दशकात कोट्टायममधून 2दा खासदार होते. ते राजीव गांधींचे लाडके होते. जर UDF जिंकली तर ते सुद्धा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. तर असं आहे, आणि त्यांना स्थानिक पातळीवर 2 मंत्रिपदं मिळाली होती. जेव्हा ते आमदार होते तेव्हा त्यांना 2 पदं मिळाली होती. मग अर्थातच श्री ओमन चंडी, जे पुतुपल्लीची जागा 12 वेळा जिंकले होते, त्यांचे निधन झाले. तर तुम्हाला काय वाटतं, त्यांनी त्यांच्या जागी कुणाला आणलं असेल? चंडी ओमन, त्यांचा मुलगा. तर ते यावेळी उभे आहेत. ते मागच्या वेळी उभे होते त्यांच्या पोटनिवडणुकीत, आता ते पुन्हा उभे आहेत. आणि शेवटी श्री PK कुन्नालिकुटी मलपुरमचे. ते IUMLचे आहेत आणि ते विरोधी पक्षाचे उपनेते आहेत. ते अनेक काँग्रेस सरकारांमध्ये उद्योगमंत्री राहिले आहेत. ते ॲक्ट टर्म आमदार आहेत आणि 2 LS टर्म्स लोकसभा टर्म. त्यांनी राज्याच्या राजकारणात परत येण्यासाठी लोकसभेतून राजीनामा दिला. तर हे झालं काँग्रेसचं. आणि आता शेवटी मोठे खेळाडू म्हणजेच डावी आघाडी. श्री पिनाराई विजयन 6 वेळा आमदार, मागच्या 2 वेळा धर्मदममधून, 50,000पेक्षा जास्त मतांच्या बहुमताने. तसं ते एका भागातून येतात, कन्नूर नावाच्या भागातून, जिल्हा. कन्नूर हा CPMचा लाल किल्ला आहे. AK गोपालन, AK नायर, श्री P विजयन, KK शैलजा हे सर्व कन्नूर जिल्ह्यातील आहेत. तोच लाल किल्ला आहे. आपल्याकडे आणखीन एक दिग्गज नेते, CPMचे दिग्गज नेते KN बालगोपाल आहेत. श्री बालगोपाल सध्या केरळ सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत. हे पद त्यांनी थॉमस आयझॅक यांच्याकडून स्वीकारले. श्री बालगोपाल यांनी 2021मध्ये कोट्टारकराची जागा जिंकली. याआधी ते राज्यसभेचे सदस्य होते, पण ते एक खरे दिग्गज नेते आहेत, कारण ते CPMच्या केंद्रीय समितीचे सदस्य देखील आहेत. आता आपण CPMच्या वीणा जॉर्ज यांच्याकडे येऊया. त्या आरणमुळा येथून निवडणूक लढवत आहेत. हा मतदारसंघ त्यांनी 2016 आणि 2021मध्ये जिंकला आहे. त्या सध्या आरोग्यमंत्री आहेत. हे पद पूर्वी श्रीमती शैलजा यांच्याकडे होते. कोविडच्या काळात आरोग्य मंत्रालयाचे व्यवस्थापन केल्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल ऐकले आहे. आणि 2021मध्ये केरळमध्ये कोणापेक्षाही जास्त मताधिक्य त्यांना मिळाले होते. त्यामुळे परिणामी त्या डॉक्टर आरोग्यमंत्री आहेत, कारण त्यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. KK शैलजा या पेरावूरमधून निवडणूक लढवत आहेत. त्या सध्या मटनूरच्या विद्यमान सदस्य आहेत. जी जागा त्यांनी 2021मध्ये 60,963च्या सर्वाधिक मताधिक्यानं जिंकली होती. त्यांनी 1996मध्ये पेरावूर जिंकले होते, पण 2011मध्ये त्या हरल्या आणि मग त्या मटनूरला गेल्या. पेरावूरमधील सध्याचे विद्यमान सदस्य सनी जोसेफ आहेत. ते काँग्रेस केरळचे अध्यक्ष आहेत आणि तिथून 3 वेळा जिंकले आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल की जुनी जागा मटनूर ही एक सुरक्षित जागा आहे, ती दुसऱ्या कोणाला तरी द्यावी आणि 3 वेळा जिंकलेल्या सनी जोसेफ यांच्याशी लढावे, जेणेकरून त्यांना त्यांच्या मतदारसंघातच अडकवून ठेवता येईल आणि ते इतरांसाठी प्रचार करू शकणार नाहीत. आता एक खूपच रंजक गोष्ट आहे. हा गोविंदन विरुद्ध गोविंदन असा मतदारसंघ आहे. MV गोविंदन नावाचे गृहस्थ, जे CPMचे सचिव, राज्य सचिव आहेत आणि थालेरंपाचे विद्यमान आमदार आहेत, ते 3 वेळा ही जागा जिंकले आहेत, पण एकदा 90च्या दशकात 2दा आणि आता जिंकले आहेत. तर श्री KT गोविंदन म्हणाले, अरे यार, दुसऱ्या कोणाला तरी संधी द्या. मग त्यांनी हे टाळण्यासाठी असं ठरवलं की ते म्हणाले, यावेळी आपण महिला उमेदवार देऊया. आणि तुम्हाला काय वाटतं, ती महिला उमेदवार कोण होती? MV गोविंदन यांची पत्नी. तर कम्युनिस्ट आता बनत आहेत. जसं मी 25 वर्षापूर्वी एका कार्यक्रमात म्हणालो होतो की या देशात फक्त एकच पक्ष आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. बाकीचे मुलायम टच, सॅफ्रन टच आहेत. कदाचित कम्युनिस्ट एक अपवाद होते, पण आता ते पती पत्नी मुलांना बळी पडत आहेत. तर परिणामी श्री TK गणेशन, ते एक बंडखोर आहेत आणि त्यांना UDFचा पाठिंबा आहे.
शेवटी अंबालपूजाचे सुधाकरण आहेत. त्यांचा लोक म्हणतात श्री विजयन यांच्यासोबत वाद आहे, म्हणून त्यांना तिकीट मिळालं नाही, म्हणून ते बंडखोर म्हणून उभे आहेत. यावेळी CPIचे 4 लोक बंडखोर म्हणून उभे आहेत. आता प्रश्न असा आहे की जर ते अपक्ष म्हणून जिंकले तर काय होईल? त्यांना पक्षाचा व्हीप लागू होईल का? जर आकड्यांची गरज पडली तर ते CPM मध्ये परत जाऊ शकतात का? तर आपल्याला माहीत नाही, पण हीच केरळच्या दिग्गजांची कहाणी आहे. आता शेवटी यावेळच्या ओपिनियन पोलच्या अंदाजाबद्दल. जर आपण सर्व विश्वसनीय ओपिनियन पोलचं सर्वेक्षण पाहिले तर ते असं दिसतं. सर्व पोल्सच्या सर्वेक्षणानुसार लढत खूप खूप अटीतटीची होईल असा अंदाज आहे. खरं तर यापेक्षा जास्त चुरस असू शकत नाही. UDFला 66 जागा, LDFला 65 जागा आणि भाजपला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि अपक्ष व लहान पक्षांसारख्या इतरांना 3 जागा. आणि केरळमधील ओपिनियन पोलचा इतिहास खूप प्रभावी आहे. इतर राज्यांच्या तुलनेत केरळमधील ओपिनियन आणि एक्झिट पोलची अचूकता खूप जास्त आहे. गेल्या 25 वर्षात 58 विश्वसनीय पोलस्टर्सचा विचार केल्यास 90% अधिक वेळा योग्य विजेत्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यांचा अंदाज 90% वेळा बरोबर आला. खरं तर 90% अचूकतेचा दर उत्तम आहे. ठीक आहे, शेवटच्या प्रतिक्रिया. उमा, तुम्ही सुरुवात करा. तुमच्या प्रवासाने तुम्हाला जे काही दाखवले आहे त्यावरून तुम्हाला काय वाटते याचा फक्त एक सारांश. तर 3 मुख्य स्पर्धकांच्या घोषणा तुम्ही जरी भाजपला मुख्य स्पर्धक मानत नसला तरी त्यांच्या इथल्या भूमिका दर्शवतात असे दिसते. LDF म्हणते मत्तरुंदो LDF अल्लादे, ज्याचा अर्थ असा की आम्ही खुले आहोत, बंडखोर आहोत, आम्ही तुम्हाला या सरकारसोबतच पुढे जाण्यास सांगण्यासाठी इथे आहोत. काँग्रेस म्हणत आहे पुथू युग यात्रा, ज्याचा अर्थ असा की आम्ही तुमच्यासाठी बदल घडवत आहोत जो लोकांना मिळालाच पाहिजे. आणि म्हणूनच VD सतीशन यांनी संपूर्ण केरळमध्ये जी यात्रा काढली होती आणि तिचा जो प्रतिसाद मिळाला त्याच गोष्टीसह ते पुढे जात आहेत. तिसरा पक्ष अर्थातच भाजप आहे. ते म्हणतील की बदल आत्ताच झाला पाहिजे. जो काही बदल भूतकाळात झाला नाही तो आता झाला पाहिजे. आम्ही तुमच्या समोर तो बदल सादर करत आहोत जो CPM किंवा काँग्रेस तुम्हाला देऊ शकत नाही. तर ही एक निवडणूक. हेच मुख्य फरक आहेत यांच्यात. मुख्य फरक व्यत्यय, सातत्य, बदल आणि व्यत्यय हेच ते. लोकांना बदल हवा आहे. खूप छान मांडलं तुमचा सारांश. मला वाटतं या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा हा आहे की लोक शेवटी मुख्यमंत्र्यांबद्दल काय मत बनवतात. असे लोक आहेत ज्यांना ते आवडतात. हे आवडतं की ते एक कणखर व्यक्ती आहेत, त्यांनी राज्यात काही विकास घडवून आणला आहे. आणि असंही लोक आहेत जे पूर्णपणे. तर ही लेफ्ट फ्रंटसाठी एक कमकुवत बाजू आहे, ती त्यांची ताकदही आहे. आणि मतदारांमध्ये याचा कसा परिणाम होतो तर ते महत्त्वाचं आहेत असं तुम्हाला आढळलं तुमच्या सगळ्या. मला तसंच वाटतं. म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी त्यांना सादर केलं आहे ते जणू काही इथले अध्यक्षपदाचे उमेदवार आहे. तिथे दुसरं कुणीच नाहीये, त्यामुळे सगळं काही त्यांच्या भोवतीच आहे. त्यामुळे तेच निवडणूक ठरवणार आहे मला वाटतं यावेळेसाठी. मला नाही वाटत की या निवडणुकीत कोणतीही लाट आहे. त्यामुळे मग UDF वर स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी खूप जास्त येते आणि बाज म्हणाले त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही अवलंबला आहे का मुख्यमंत्री म्हणून तुमच्या दुसऱ्या कार्यकाळात, तुम्ही राजकीय व्यवहारवाद अवलंबला आहे का, तुमच्या निर्णय घेण्यामध्ये विचारधारेपेक्षा त्याला जास्त महत्त्व आहे का? आणि ते म्हणाले केरळला ज्या विकासाची गरज आहे त्यासोबत पक्ष उभा राहील किंवा केरळच्या विकासाशी जुळवून घेईल. त्यामुळे तुम्ही त्याचा हवा तो अर्थ काढू शकता. विचारधारा कुठे येते आणि बाकी सर्व कुठे येतं. बरोबर. मी काही लोकांशी बोलत होतो आणि विचारलं की तुम्हाला माहिती आहे का सध्याचं सरकार कोणत्या मुख्य गोष्टी सांगू शकतं की आम्ही हे केलं आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा मत द्या. ते म्हणाले की राष्ट्रीय महामार्ग जो खूप काळापासून प्रलंबित होता आणि तो पूर्ण झाला. एक पॉवर कॉरिडॉरही बांधण्यात आला आहे ज्यामुळे इतर ठिकाणाहून वीज येईल हे सुनिश्चित होतं. आणि एक गॅस पाईपलाईन आहे. या अशा नवीन गोष्टी आहेत ज्या या सरकारच्या काळात केल्या गेल्या आहेत. तुम्हाला माहीतच आहे 2020 पासून प्रत्येक महिलेसाठी 2000 रुपयांची एक योजनाही आहे. पेन्शन. हो, पेन्शन. प्रत्येक प्रौढ एक पेन्शनर. आता दुसऱ्या बाजूचं काय, UBFचं. तुम्ही त्यांना मत का देता? बदल ही एक जुनी कहाणी आहे. घराणेशाहीचे काही आरोप आहेत. त्यांचे जावई श्री विजयन यांचे जावई हे सचिवालय नियंत्रित करत आहेत.
या अशा प्रकारच्या गोष्टीमुळे नवीन पटनाईक यांना फटका बसला. तिसरं म्हणजे शबरीमाला हा देखील एक मुद्दा आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा, हो, भ्रष्टाचाराचा मुद्दा. सोन्याचं पितळात रूपांतर करण्याचा. आणि मग ते प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला सुद्धा 3,000 रुपये देत आहेत. त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर केरळमध्ये येऊन स्थायिक होणं शहाणपणाचं आहे. तर हे फायदे आणि तोटे आहेत. बरोबर. आणि मला वाटतं की त्यांना याचा ताळमेळ घालून कोणत्या बाजूनी मतदान करायचं हे ठरवावं लागेल. पण ही एक अटीतटीची लढत होणार आहे. हो, तर शेवटी तुमचा पोल ऑफ पोल्स UDFला 66 जागा आणि LDFला 65 जागा दाखवतो. तुमचा मतचाचण्यांवर विश्वास आहे का? माझा मतचाचण्यांवर विश्वास आहे, मतदान सर्वेक्षणांचा जनक असल्यानं. पण मला नाही वाटत की ती इतकी अटीतटीची असेल. आणि इथला रेकॉर्ड 90% जास्त अचूकतेचा आहे. हो, पण तेवढं अटीतटीचं असणं खूप अवघड आहे. यावरून असं सूचित होतं का की त्यांना खरंच माहीत नाही? अशक्य किंवा नमुना निवड चांगली नाही, किंवा तुम्हाला माहीत आहे मतचाचण्या महिने 2-3 आठवड्यांपूर्वी केल्या गेल्या होत्या. कसं मतदान, आपल्याला मतदान किती होईल ते माहीत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे मला वाटतं खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या, म्हणजे तुम्ही आधीच सबबींचा विचार करत आहात. हो, त्या सगळ्यांचा. मी तुम्हाला आता फक्त एकच सांगेन, बाकीच्यांबद्दल तुम्हाला नंतर सांगतो. तर मतदान अंदाज बरोबर असू शकतात, चूक असू शकतात. ते एक खूप 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 चांगलं निरीक्षण आहे. काहीही होऊ शकतं. बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.